मतदार याद्या दुरुस्त होईपर्यंत निवडणुका घेऊ नका असा सूर मवी आणि मनसेच्या सत्याच्या मोर्चातून निघाला। विरोधी पक्षांनी मतदार यादीत दुरुस्ती करण्यासाठी निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढला। या मोर्चात शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्यासह विरोधी पक्षातील सर्व नेते उपस्थित होते। यावेळी राज ठाकरेंनी दुबार मतदारांवर भाष्य करत निवडणूक आयोगासह सरकारवरही निशाणा साधला। दरम्यान लाव रे तो व्हिडिओ नंतर राज ठाकरेंचं काढ रे ते कापड असा अंदाज पाहायला मिळाला। यावेळी त्यांनी कापड हटवत दुबार मतदार याद्यांचा गठ्ठाच दाखवला। तर उद्धव ठाकरेंनी देखील मतदार याद्यांमधील घोळ लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी केली। त्याचबरोबर सर्व पुरावे घेऊन न्यायालयात लढाई लढणार असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला। मुंबईमध्ये मवी आणि मनसेनं सत्याचा मोर्चा काढला। निवडणूक आयोगातील मतदार याद्यांमधील घोळाविरोधात हा मोर्चा काढण्यात आला आणि यावेळी सर्वच मवियाच्या नेत्यांनी मतदार याद्यांमधील घोळांवर बोट ठेवलं। राज ठाकरे यांनी दुबार मतदार याद्या किंवा ज्या मतदार याद्यांमध्ये घोळ आहे असा गठ्ठाच समोर ठेवला। तर उद्धव ठाकरे यांनी देखील या मतदार याद्यांमधील घोळांवर भाष्य करताना सर्व पुरावे घेऊन न्यायालयीन लढाई लढणार असल्याचा इशारा दिलेला आहे। यावेळी राज ठाकरे नेमकं काय म्हणाले पाहूया। जनता पक्षाचे पण लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत, शिंदेचे लोक बोलतायत दुबार मतदार आहेत, अजित पवारांचे लोक म्हणतायत दुबार मतदार आहेत। अरे मग अडवलंय कोणी? मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात? साधी गोष्ट आहे, मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर त्या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मान्य। पण सगळं लपून 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 छपून जे चालू आहे ते कशासाठी? हे कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत। या इकडच्या मतदारांनी इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे। 4,500 मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे। त्यातल्या अगदी नावाला म्हणून मी तुमच्यासाठी हे एवढे मतदार आहेत, हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत, तिथेही मतदान केलं आणि मलबार हिल मध्ये देखील मतदान केलं। ह्याच्यातली म्हणून मी आता जस्ट फक्त 3 नावं आणली। प्रभाकर तुकाराम पाटील, राम महादू भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर ही त्यांची मतदार यादी आहे। या मतदार यादीमध्ये त्यांनी त्या मतदारसंघांमध्ये देखील मतदान केलेलं आहे आणि मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे। लोक म्हणतील की बाबा हे आकडे तो बोलून दाखवलेत, पुरावा कुठे आहे? मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा। काढते कापड, हे सगळे दुबार मतदार आहेत। हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत। हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत। म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो। आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारीत निवडणुका घ्या। कशा घ्या? का घ्या? कोणालाय घाई? 5 वर्ष निवडणुका घेतल्या नाहीयेत, 5 वर्ष। अजून 1 वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे? काय फरक पडतो? 5 वर्ष काही फरक नाही पडला, अजून 1 वर्ष गेलं। भाई जो मतदार उन्हातारामध्ये रांगेमध्ये उभा राहतो त्याच्या मतांचा अपमान नाही का? म्हणजे मतदारांनी मतदान नोंदवायचं, कुठेही करायचं, पण मॅच अगोदरच फिक्स आहे, त्याच्या मताला काय किंमत आहे? आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आता जी काही कायदेशीर कारवाई प्रोसेस जी सुरू आहे, मला असं वाटतं उद्धव ठाकरे आपल्याशी या संदर्भामध्ये बोलतीलच, सांगतीलच आपल्याला।
ते सगळ्या गोष्टी सुरू असतील. पण एक गोष्ट आपल्याला सांगतो, जेव्हा कधी निवडणुका होतील, जाता आता फक्त आपल्याला एकच सांगेन, जेव्हा कधी निवडणुका होतील, एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा, सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करा. चेहरे कळले पाहिजेत, एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत. ती माणसं तिकडे मतदार नोंदणीचे म्हणजे आपलं मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत. आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबारवाले जर आले, तिथेच फोडून काढायचे. बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे. त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही. त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जो चाललेला कारभार आहे हा वटणीवरती येणार नाही. दरम्यान या मोर्चामधून उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलंय तेही पाहूया. आणि मतचोरी करणाऱ्यांना सांगतो की आज नुसती ठिणगी बघताय, या ठिणगीचा वणवा कधी होऊ शकेल एवढं लक्षात ठेवा. तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे. मध्यंतरी एक मी शब्द वापरला, तो गाजला. कोणता शब्द तुम्हाला कळेल? शोलेमध्ये एक डायलॉग आहे, दूर गांव में जब आधी रात बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा नहीं तो. तसं आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाल्यात, जागे राहा, नाहीतर ॲनाकोंडा आ जाएगा. या ॲनाकोंडाला आता आपल्याला कोंडावंच लागेल, कारण नाहीतर सुधारणार नाहीत. मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आव्हान देतो आहे की तुम्ही आमचा पर्दाफाश कराच, करूनच टाका एकदा. काय ते दूध का दूध पाणी का पाणी. पण जेव्हा मुख्यमंत्री असं बोलतायत, याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केलंय की मतचोरी झालेली आहे, मतचोरी होते आहे. आज मी दाखवतो एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेरा आहे. तो शेरा पहिल्यांदा वाचतो, त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार, आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो, यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे. त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे. आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही, आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी केला हे माहितीच नाही, त्या अर्जदाराने केलाय. आता हा अर्जदार शोधायचं कुठे? तर त्या अर्जदाराचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन, जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही. त्याच्यावरती मोबाईल नंबर खोटा आहे. आमचं म्हणणं असं अजिबात नाही की आम्ही निवडणुका होऊच देणार नाही. आम्हाला निवडणुका पाहिजेत. आम्ही सुद्धा यांना एकदा लोकशाहीच्या मार्गाने ठोकायला आसुसलेले आहोतच. पण सदोष आणि चोरी करून तुम्ही जर का आधीच निकाल ठरवून निवडणुका घेणार असाल, तर मग जनतेने ठरवायचे की निवडणुका होऊ द्यायचे की नाही. आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच. लोकशाही मार्गाने फटकवा. आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहिती आहे. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये, पण कायद्याचा खोटा दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे. जसजशी निवडणूक येईल तसतशी यांची दडपशाही सुरू होईल. आम्ही प्रामाणिकपणाने कायदेशीर मार्ग अवलंबतो आहोतच. येत्या काही दिवसात हे सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत. बघू न्यायालयामध्ये तरी आपल्याला न्याय मिळतो की नाही याची सुद्धा परीक्षा होईल. निवडणूक आयोग तर तिकडे लाचार झालेलाच आहे. शिवसेनेची केस तिकडे सर्वोच्च न्यायालयात 3-4 वर्ष सुरूच आहे. पण आता मात्र आम्हाला न्याय पाहिजे. सगळे साक्षी पुरावे दिल्यानंतर आम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे. आणि जर का त्या न्यायालयात न्याय मिळेल अशी आमची खात्री आहेच, पण नंतर जनतेचं न्यायालय या सगळ्या मतचोरांचं काय करायचं याचा निर्णय घ्यायला सक्षम आहे.
दरम्यान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. त्यांनी देखील सरकारला काय इशारा दिलाय पाहूया. देशाच्या निवडणुका वोट चोरीमधून होत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग खरं म्हणजे राहुलजी गांधी हे देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने जे उत्तर दिलं ते थातूर मातूर उत्तर दिलं. केंद्रीय निवडणूक आयोगाचं उत्तर इतिहासातलं सगळ्यात बोगस उत्तर म्हणून नोंदलं जाईल.